नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. गणेशोत्सव बाप्पाच्या भक्तांसाठी मोठा सोहळाच. यावर्षी घरोघरी 31 ऑगस्टला बाप्पा विराजमान होणार आहेत, पण त्याआधीच सार्वजनिक मंडळांच्या बाप्पाच्या आगमन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. रविवारच्या निमित्त वर्सोव्याच्या सात बंगल्याचा राजा असो, करिरोडचा कैवारी असो किंवा कफ परेडचा राजा असो, या बाप्पांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने भक्तांनी गर्दी केली आहे. शहरात ठिकठिकाणी गणरायाचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं जात आहे. बाप्पाच्या आगमनानं मुंबईतले रस्ते फुलून गेलेत. भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम मायानगरीत दिसून येतोय. सगळ्याच गणेश मंडळांनी मिरवणुका काढत वाजत गाजत बाप्पाच्या मूर्ती आपल्या मंडळाच्या मंडपामध्ये आणण्याचं ठरवलेलं दिसतंय. वर्सोव्याच्या सात बंगलाच्या राजाच्या आगमन सोहळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड. 31 ऑगस्टला गणेश उत्सवाला सुरुवात होते, मात्र मुंबई आणि उपनगरातील ज्या मोठमोठ्या मूर्त्या आहेत त्या आता गणेश मंडळामध्ये निघतायत. आपण पाहू शकतो की सात बंगल्याचा राजा हा अंधेरीचा आहे आणि जवळजवळ 20 फुटी मूर्ती आहे आणि आता ही मूर्ती आपल्या मंडपामध्ये स्थापन व्हायसाठी निघालेली आहे. 2 वर्षानंतर हा कोरोना नंतर साजरा होत असल्यामुळे आणि तसेच आमच्या मंडळाचे 50वे वर्ष असल्यामुळे हा आनंद द्विगुणित झालेला आहे. त्यासाठी आम्ही 11 दिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा करण्याचा 11चे 11 दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहोत. मूर्त्यांसंदर्भात यावर्षी काही निर्बंध आहेत का आणि आपली मूर्ती जी आहे किती फुटाची आहे? आमची ही 21 फुटाची मूर्ती आहे. त्याची मूर्तिकार आहेत निखिल खातू यांच्या मंडपातून ही मूर्ती आम्ही आत्ता घेऊन चाललेलो आहेत आणि आमचं वर्सोवा सात बंगला इथे आमची मूर्ती स्थापन होणार आहे. पोलीस वसाहत इथे आजच का घेऊन चालला? कारण 31 ऑगस्टला गणेश उत्सव आहे. मेन म्हणजे या मंडळामध्ये अधिक पोलीस आहेत, त्यांना रजेचे प्रॉब्लेम होतात, त्यामुळे हे आम्ही मूर्ती अगोदर नेत आहोत. कारण नंतर ट्रॅफिक जामचे प्रॉब्लेम होतात, त्यामुळे ही मूर्ती आम्ही अगोदर घेऊन चाललो आहोत. अगदी खरं आहे की 31 ऑगस्टला जर हे गणेश मूर्त्या निघाल्या तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मात्र 2 वर्षानंतर कोरोनाचे निर्बंध शिथिल झालेले आहेत आणि त्यानंतर हा गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात भक्तगण साजरा करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आपण पाहतो अनेक मोठमोठ्या गणेश मंडळांनी यंदाच्या वर्षी बाप्पाची मूर्ती काही दिवस लवकर आणण्याचं ठरवलेलं आहे. 31 ऑगस्टला खरं तर गणेश चतुर्थी आहे, मात्र त्याआधीच 1 ते 1.5 आठवडापूर्वी या ज्या मोठ्या उंचीच्या मूर्ती आहेत त्या लवकर आणण्याचं नियोजन मुंबई आणि ठाणे भागातल्या जवळपास प्रत्येक गणेश मंडळाकडून सध्या होताना दिसत आहे. अनेक गणेश मंडळांनी आपापल्या बाप्पांची मूर्ती जी आहे ती काही दिवस लवकर आणण्याचं नियोजन केल्याचं दिसतंय. काही वेळापूर्वी आपण वर्सोव्याच्या सात बंगल्याच्या राजाच्या आगमन सोहळ्याची दृश्य पाहिली. कफ परेडच्या पर्यावरणपूरक गणरायाचाही आगमन सोहळा आज पार पडतोय. ही 19 फुटांची आकर्षक मूर्ती कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आलेली आहे. गणरायाच्या या आगमन सोहळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी. 10 दिवस आहेत, मात्र आजपासूनच गणेश उत्सवाचा जो धूमधडाका आहे तो आजपासूनच दिसतोय. हा जो आहे तो मुंबईचा कृपाळू कप परेडचा हा गणपती आहे आणि विशेष म्हणजे पर्यावरणपूरक असलेला हा गणपती आहे. 19 फुटी मूर्तीची उंची आहे आणि कागदी लगद्यापासून बनवलेला ही गणेश मूर्ती आहे. आपण पाहू शकतो की महिला देखील म्हणजे गणेश उत्सव सुरू व्हायला 10 दिवस असताना आजपासूनच गणेश उत्सव सुरू झालाय असं म्हणता येईल. कारण रंगीबेरंगी साड्यांमध्ये आणि जे कार्यकर्ते आहेत ते देखील या ठिकाणी गणपती बाप्पाचा जयघोष करतायत. आपण विचारूयात की कशा प्रकारे 2 वर्षानंतर पहिल्यांदा गणेश उत्सव जो आहे तो निर्बंधमुक्त साजरा होतोय, काय सांगाल? खूप आनंद होतोय की गणेश उत्सव साजरा होतोय त्याचा. आम्ही तर गणपती बाप्पाच्या आतुरतेने वाटच बघत होतो आणि आमच्या मंडळाला आता 40 वर्ष पूर्ण झाले आहेत
आणि मंडळाने हे ठरवलं की ह्या वर्षी काहीतरी वेगळं करूया म्हणून त्या लोकांनी कागदी मूर्ती तयार केली. बघूया आता. तसा तर मंडळ खूप जोशमध्ये आहे, सगळेच जोशमध्ये आहेत. मुंबईच्या कृपाळाचा विजय असो. 10 दिवस आहेत गणेश उत्सवाला, मात्र आजपासूनच गणेश उत्सव सुरू झालाय असं वाटतंय. 10 दिवस आहेत गणेश उत्सव सुरू व्हायला, मात्र तुमच्याकडे बघितल्यावर आजपासून गणेश उत्सव सुरू झालाय असं वाटतंय. हो नक्कीच. आम्ही खूप मेहनत घेतली. आमचा मंडळ खूप मेहनत घेतो खूप दिवसापासून. म्हणजे खूप उत्सुकता वाटली आम्हाला ह्या दिवसाची. आम्ही आतुरतेने वाट बघतो मुंबईच्या कृपाळू. काय या गणेशाचं महत्त्व आहे? किती वर्षापासून गणेशाची मूर्ती स्थापित केली जाते? 1982 पासून गणेश मूर्तीची आम्ही स्थापना करत आलेलो आहे आणि यंदाचं हे आठवं वर्ष आहे जे आम्ही एवढी मोठी मूर्ती बसवतोय. 18 फुटी आणि ह्या वर्षी कागदी लगद्याची म्हणजे पर्यावरणपूरक राजन झाड यांच्या कारखान्यातली आहे. गजमुख म्हणजे मुख्य ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे गजमुख हे या मूर्तीचं पहिली गोष्ट वैशिष्ट्य आहे. आणि 2 वर्ष करोनाने आपण पाहतच होतात की 3 फुटीची मूर्ती आम्ही बसवत होतो. मग आज तो हे आलेला उत्सवाला आज तो दिवस आला आणि आम्ही आजच्या दिवसाची वाट पाहत होतो. म्हणजे 2 वर्षानंतर आता मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा करताय तुम्ही? हो, खूप जल्लोषात. कारण की 2 वर्ष सर्वच आपल्या घरी करोनाचे सर्व निबंध पाळून सर्व गणेश उत्सव साजरा करतायत आणि यंदा आपल्याला संधी भेटली आहे की खूप जल्लोषात साजरा करावे. तर सर्व तुम्ही बघू शकता, सर्व पोरांमध्ये जो उत्साह आहे, बायकांमध्ये जो उत्साह आहे, तर खूप मजा येते यावर्षी जल्लोषात. खूपच मजा येते. 2 वर्षानंतर पहिल्यांदाच गणेश उत्सव कोरोनामुक्त निर्बंधाशिवाय साजरा केला जातोय. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. गेल्या वर्षी कोरोनामुळे गणेशोत्सव निर्बंधांमध्ये साजरा करण्यात आला. अहमदनगरमध्ये बाप्पाच्या मूर्तींचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. पण यंदा या गणेश मूर्तींना महागाईचा मोठा फटका बसलाय. मूर्तींच्या किमतीमध्ये तब्बल 40% वाढ झाली आहे. या काळामध्ये जे डिझेलचे दरवाढ झाली त्याचा परिणाम सर्वस्वी म्हणजे या मटेरियलवर बऱ्यापैकी झालेला आहे. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसचे रेट वाढले, कलरचे दर वाढले, आम्हाला जो केरळवरून काथा येतो त्याचेही दर वाढले. तर या सर्वस्वी म्हणजे 30 ते 40% जी दरवाढ आहे ही मूर्तीच्या किमतीमागे ती ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये वाढ झालेलीच आहे. ती यानंतरची बातमी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या अनुषंगानं. जवळपास 2 वर्षानंतर कोणत्याही निर्बंधांशिवाय गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसरातील अनेक कोकणवासीय चाकरमानी गणेशोत्सवात गावी जाणार आहे. गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळानं सुद्धा कंबर कसलेली आहे. कोकणातल्या गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळानं देखील 2310 जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतलाय. यंदा बाप्पाचं आगमन 31 ऑगस्टला होणार आहे. गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुद्धा सुरू झालेली आहे. एसटी महामंडळाकडून 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत जादा बसेस चालवल्या जाणार आहेत.